अचानक मला घरी फ्लॉवरला फवारा मारायला यावं लागलं. हा व्हिडिओ पण नव्हतो टाकणार. फवारा मारून डायरेक्ट संगमनेरला जाणार होतो. पण घरी अचानक प्लॅन ठरला की शिवनेरीला जायचं. याआधी मी कधी शिवनेरीला नाही गेलो, म्हणून म्हणलं चला आज योग आला आहे तर जाऊनच येऊ. घरापासून शिवनेरी फक्त 40-50 किलोमीटरवर आहे, तरी आयुष्यात पहिल्यांदाच चाललोय. मग जुन्नर मध्ये पोहोचलो आणि मग केली घाट चढायला सुरुवात. गाडी पार्किंगला लावली आणि रेनकोट घातला. रेनकोट असून पण पावसात भिजत आलो. रस्त्याचं काम चालू होतं म्हणून कच्च्या रस्त्याने जायचं होतं. लोक ट्रेकिंगला बुट घालून येतात आणि मी चपलावर चालोय. मग केला गड चढायला सुरुवात. काय वातावरण होतं काय सांगू. पावसामुळे येत नव्हतं, पण इथं आल्यावर वाटलं की खरी मजा तर पावसातच आहे. आणि मी तर चांगले रस्ते सोडून कच्च्या रस्त्यानेच चढत होतो. मग गडाच्या मध्यभागी आलो, पण वर जायच्या आधी देवीचं दर्शन घ्यायचं असतं, ते घेऊन पुन्हा कच्च्या रस्त्याने चढायला सुरुवात केली. मग चालत चालत थोडं पुढे आलो आणि पोहोचलो मेन जागेवर. आज जायच्या आधी चारही बाजूकून सगळं बघून घेतलं आणि ते बघा आता आपण या ढगांमधूनच इकडे आलोय. मग मी आतमध्ये एंट्री केली. पुढे महाराजांची मूर्ती आणि साईडला पाळणा होता. मग मी तिथून वरती आलो आणि इथल्या मेन खिडक्यांमधून बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर आहे. खाली पूर्ण जुन्नर ढगांच्या खाली दिसत होतं. आणि कमेंट मध्ये ना जय शिवराय लिहिल्याशिवाय जाऊ नका. सगळं फिरल्यावर तिथल्या गार्डन मध्ये आलो. एका बाजूने राजमाता आणि दुसऱ्या बाजूने महाराज दिसत होते. मग शिवनेरी फिरून आम्ही लेण्याद्रीला आलो. शिवनेरी पासून फक्त 4-5 किलोमीटर आहे. इथं माकडांनी माझा नारळ पण नेला आणि लेण्याद्रीचे वातावरण पण असं टॉपचं होतं काय सांगू. इथं मला मोबाईल बाहेर काढाय पण भीती वाटत होती. काय माहिती कधी माकडं ओढून येतील. मग या बौद्ध लेण्या फिरून बघितल्या आणि अष्टविनायकांपैकी एक गणपती इथे आहे, तर मग दर्शन घ्यायला आलो. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.